श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारासमोरील तुळस राजे राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाट राजे राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाट आणि हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ सुवर्ण सकाळ सुवर्ण सकाळ करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या बाळा Let's go.
धन्य माऊली जिजाईच्या तू बाळा मंडळी श्री रवळनाथ रिमिक्स नवमंडळ रत्नागिरी रविवारी आपणा समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या आघात लीलेतील एक प्रसंग श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात रसिक मायबाप श्री रवळनाथ रिमिक्स नवमंडळ रत्नागिरी रविवारी आपणा समोर सादर करत आहोत हिंदुरा सुराचा वध सविनय सहर्ष सादर करतोय श्री अभिजित डांगे यांच्या निर्मितीतून श्री मनोहर होलंबे यांच्या लेखणीतून श्री मनोहर होलंबे यांच्या दिग्दर्शनातून श्री रवळनाथ रिमिक्स नवमंडळ रत्नागिरी रविवारी या नवमंडळाच्या सर्व कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय हिंदुरा सुराचा ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। उठ वाजता डोळे उघड। समग्र सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत आशीर्वाद आहे वत्सा। वत्सा, तुझी ही घोर तपश्चर्या पाहून
मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. माग वत्सा, कोणता वर हवा आहे? पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या सीतांबाईपासून झाली. या नरदेहात आपण सिंधुरासुराची संज्ञा बहाल केली. पितामहा, आराधना करण्याचे कारण या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या नरदेहात कधी मृत्यू संभवणार नाही असा मला आशीर्वाद द्या. हे भगवत्ता, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण हे येतच असते. आणि तसेही वत्सा, ही सृष्टी मी निर्माण केली आहे आणि या सृष्टीने देखील काही नियम आहेत. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. त्या पश्चात वत्सा, तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला असं शस्त्र द्या, मला असं अस्त्र द्या, अशी विद्या द्या ज्या शस्त्राच्या बळावर या ब्रह्मांडामध्ये मी अजिंक्य राहील. या नरदेहाचा कोणीही पराभव करू शकणार नाही असा मला शुभ आशीर्वाद द्या. ठीक आहे वत्सा, तुला मी हे शस्त्र देत आहे. आणि हो, एक मात्र लक्षात ठेव, ज्या ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा उपयोग कर. अन्याचा उपयोग केल्यास त्यामध्ये तुझा विनाश देखील होऊ शकतो. तसाच तू. धन्य झाला या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर धन्य झाला. गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहात समरत्वाचं दान प्राप्त झालं. ब्रह्मदेवाने वर दिला, या शस्त्राच्या बळावर तू अजिंक्य होशील. या नरदेहाचा कोणीही पराभव करू शकणार नाही. अर्थात हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. दैत्यराज सिंधुरासुर अमर. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा भामनी तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. विठ्ठलाचा मला लागला भक्तिभाव अंतरीचा भावनी लागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवाचा माणुसकीचा
भाव करिता आम्ही जागला हाताची चंदनाचा देह दिसला वैष्णवाच मानवनीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला नारायण 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 हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म नारायण 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 परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण नारायण नारायण कर्म धर्म आणि अध्यात्म यांची सांगड घालून कोणी याची देही याची डोळावी सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखिला मुळे गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्च केलं ब्रह्मदेवांची आराधना केली ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले दिले दान माझे अमृत वाटे मुळे हा दैत्यराज सिंधुरातून अमर झाला नारायण नारायण दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अड्डल आहे पण तुला अमरदान मिळाले तुझी ही अपाट भल्य तुझं तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले म्हणजे दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार इंद्रासुरा तुझा जय जयकार नक्की होणार नक्की पुढे जय जयकार फक्त याच चातुरी शक्तीचा होणार परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास शोभता मात्र खास पुढे मला मिळालेला वर ऐकून तुमच्या सर्वांग भेट उठले असतात महाराज मुळे आज जर काही सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नारायण नारायण अरे सिंधुरा तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना अरे मग असं कर प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर कर देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे नारायण नारायण पुढे योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केले या ब्रह्मांडावर धानारूपी ध्वज फडकवण्याची महत्वाकांक्षा या नरदेहाच्या म्हणे अग्रस्थाने पुढे हा सिंधुरासूर या ब्रह्मांडाचा आता राजा होऊ शकतो नाही त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी आहे अर्थात रत्नागिरी माता शिकून अमरावतीवर 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्तावित करा पहिला वस्तुवाद सफल करून पुढे देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा सिंधुरासूर नारायण नारायण असुराधिपती महापराक्रमी महाविक्रमी या सिंधुरासुराच्या शक्तीसमोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार आणि दैत्यराज आपण त्या इंद्रासनाचे अधिपती कुबेराच्या धनाचे धनी शासन करते होणार नारायण नारायण काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र
देवराज स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे त्या अमरावतीवर आक्रमण. अरे अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ म्हणी लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोगण चुकती तथार्थ कर्माची तरी भोगण चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून देवांचा राजा मी देवेंद्र महर्षी कश्यप देवी आदिती पुत्र पुरंदर माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व रंभा मेनका उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे 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 या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर.
दरबारी नाचते मी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी अप्रतिम सुंदर नारायण नारदाची चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 अमरावतीत आलो प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण
हे देवेंद्रा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. शुभाशीष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण. देवा, पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून, वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना आपल्या शक्तीने प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. देवा, आता त्याला कोणाकडूनही मृत्यू नाही. तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. देवर्षी, म्हणजे नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्भसंचारला असणार. होय देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी आणि पातळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. देवर्षी, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. नारायण नारायण. होय देवा, ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. देवर्षी, आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. ठीक आहे देवा, येतो मी. नारायण नारायण. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव, सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. नारायण नारायण. हॅलो. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी. धन्यवाद 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 रसिक मंडळी. रामकृष्ण घात व माता रामकृष्ण घात व माता यांच्या पत्नी शीतल रामकृष्ण घात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. नमन मंडळ आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच नवविकास नमन मंडळ आबिटगाव, नवविकास नमन मंडळ आबिटगाव दत्तवाडी दत्त मंदिर श्री दिलीप भागडे व महेश भागडे, दिलीप भागडे व महेश भागडे यांचं असं म्हणणं आहे,
हे तेथेच कोणी देवांतराच्या देवेंद्र युवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा माईक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु दैत्यराज, एक गोष्ट ध्यानात ठेव. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, हा सिंधुरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला, तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छातडावर पाय रोवून तुझ्या सुवर्णाच्या आसनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आलास, तो मनसुबा देवराजी तुला कधीच पूर्ण होऊ देणार नाही. माझ्या अमरावतीमधून माघारी जा, मी तुला चेतावणी देत आहे. देवेंद्र, आता माघार नाही. ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं स्थान प्राप्त केलं आणि भेट स्वारी तुझ्या अमरावतीवर. आज तुझ्या सिंहासनाचा सिंहासनाधिपती माघारी जाता येते ना? माघारी जा. आणि तिचा हात तुझा हात नाही आला, कडा बघा. हातच्या कोणाचा होतो?
प्राप्त करत असताना आमचा अंत देखील होतो. शक्य नाही. युवराज, ब्रह्मदेवानं ब्रह्मत्वाचं स्थान प्राप्त केलं आणि त्याच स्वयंभूच्या बळावर स्वामीच्या अमरावतीवर आता महान आहे. अरे वेड्या, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ ठरलो होतो. तुझ्यासारखे दैत्य नव्हे. देव श्रेष्ठ, देव आणि रामबाबू अशी वेंकट सारख्या अक्षरांच्या स्थानिक भोग विलास करणारा तू देवेंद्र आणि देव श्रेष्ठ. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्याला मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू देवराज, एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू. दैत्यराज, माझा स्वाभिमान जिंकू नको. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्याला याच रणांगणामध्ये या देवेंद्राने मारले. तिथे तुझी काय कथा? हा देवराज होऊनच सौंदर्याला कंद पाहूया पाहूया जय करा जय कोणाचा होत होते. दैत्यराज, तुझ्या आणि माझ्या काही वय नसताना तू माझ्या अमरावतीवर आक्रमण केलेस. तुझे हे दुस्साहस आणि या दुस्साहसामुळे तू आज या देवराजेंद्राच्या दंडाला पात्र ठरला आहेस. तुझ्या अंगी असं सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. सर, आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. या अमरावतीचा राजा झाला. या सुवर्ण सिंहासनाचा राजा हे अमरावती, या अमरावतीचा छत्रपती सम्राट
मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती मोटर मालक श्री नंदुशेठ सुर्वे यांकडून रंभेच्या नृत्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक मंडळी तसेच भाऊ बाबडे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मृदुंगवाल्याने आपली कला सादर करायची आहे. धन्यवाद. तसेच सुधाकर शिदवण यांकडून सिंद्रासुरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. तसेच सिमरन सिद्धवण हिचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 प्रेक्षकांना अशी सूचना आहे की स्टेजच्या पुढे जागा भरपूर शिल्लक आहे. त्यासाठी पुढे होऊन मागे पब्लिक भरपूर आहे. रस्त्याच्या अभावी सगळ्यांनी पुढे व्हायचं आहे. पुढचं पब्लिक जरा पुढे सरकून घ्यायचं आहे अशी मालकांची विनंती आहे.
त्याचे रूप शांततेचे प्रतीक आहे. जो शेषावरती निद्रस्त झाला आहे त्याचे नयन कमळासारखे आहे. जो देवांचा ही देव आहे, या सृष्टीचा आधार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मीनारायण श्रीहरी. सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुणा गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम भवती धीर भजेहम नारायण नारायण. देवा, जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, अशा या वैकुंठवासी नारायणाला माझा साष्टांग नमस्कार. नारायण नारायण. कल्याण वस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना तरी कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सुंदरासूर आपल्या या
क्षीरसागरी आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधन विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी ज्या वेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या धर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. नारायण नारायण. ठीक आहे देवा, मी माझे भ्रमण कार्य असे चालू ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेडून टाकली आहे. तू निश्चिंत राहा, तुझं हे विश्व भ्रमंतीचं कार्य सदैव असं चालू ठेव. नारायण नारायण. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्य विधाता विश्व विधाता नाव हे भुवनी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. 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 भाग्य विधाता विश्व विधाता भाग्य विधाता विश्व विधाता नाम हे भुवनी. क्षीर सागरी क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्य विधाता विश्व विधाता भाग्य विधाता विश्व विधाता नाम हे भुवनी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. नारायण नारायण. असंभवती संभव असंभवती संभव करणारा सिंधुरासुर वैकुंठाधिपती विष्णू नारायण. नारायण सांभाळ तुमचा वैकुंठ आला. सिंधुरासुर आला. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केले. शुभारंभ झाला. थेट स्वारे वैकुंठ नगरे. हे लक्ष्मीपती विष्णू नारायण नारायणा, तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम शुभ स्वागतम. दैत्यराज प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. वादळापूर्वीची शांतता विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं अमरावतीची सत्ता हस्तगत केली. तू मध्य तेच कोणी देवांचा राजा तो देवेंद्र.
नरदेहापुढे रणमैदान सोडून पळून गेला. विष्णुदेव विचार तुम्ही करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. ध्यान असू दे विष्णुदेव, ज्या नरदेहानं साक्षात मृत्यूलाच जिंकून घेतलं त्या नरदेहाचा मृत्यू होईलच कसा. विष्णुदेव, मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द सुद्धा या सिंधुरासुरात स्पर्श करू शकत नाही. श्रद्धा शब्दे विश्वास के सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजेच विष्णू भावने स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वांद्वापलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरणे, हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वा वा विष्णुदेव वा. झाले का तुमच्या क्रियेचे पुराण वाचून? झाले? याची गरज मला नसून तुम्हाला देवांना आहे. विष्णुदेव, प्रत्येक वेळी कप्ताचा आश्रय घेणारे तुम्ही, प्रत्येक वेळी नाना रूपे अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांना यमासनाने ठाकले तुम्ही. अरे वाऱ्यावरती संशय फिरून कधी वादळा चालतो नसतो, समुद्राला पेट्टेपेट घेऊन कधी समुद्र संपत नसतो, पतंग तरी वीरासाठी चेप घेऊन स्वतःच्या प्राणाची ज्योती देते. त्याचप्रमाणे तुझा देखील अंधकाराचा समीपन आहे आणि म्हणून तू माझ्या शिवनगरामध्ये आलायस. तुझ्या अंगाचं सामर्थ्य स्वीकार नांगड मला युद्धात आमंत्रण. विष्णुदेव, बघा आज या युद्धाची समरभूमी ही वैकुंठ नगरी आहे. विष्णुदेव, या क्षणी या मनगटाच्या बळावर आणि शास्त्राच्या धान्यावर माझ्या सर्व शक्तीशी तुला नेस्तनाबूत करेन. आक्रमण! या समग्र ब्रह्मांडाचे पालनहार, या काय तर या ब्रह्मांडाचे रक्षण करते
वैकुंठात झाला विजय. विजय या सिंदुरासुराचा झाला. या वैकुंठाचा स्वामी, या क्षीरसागराचा राजा महादेव या सिंदुरासुर सम्राटाचे